ज्या शहराबद्दल स्वच्छतेविषयी मीच माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवला होता आणि अर्थात स्वच्छतेच्या बाबतीत अगदी वरच्या नंबरवर असलेलं हे शहर इंदोर, ज्या शहराची ओळख स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबरला होते, त्याच शहराच्या एका बातमीने मन सुन्न झालं. मनाला हे पटेच ना की इंदोरमध्ये असं घडू शकतं. पण वास्तविकता खरी आहे. घडलंय. काय घडलंय? शेकडो लोक अतिसार म्हणजे जुलाब होऊन बेजार झाले आणि त्यातले 14-15 लोक हे जग सोडून गेले. आणि मग शहरभर चर्चा सुरू झाली. आता असं सांगितलं जातं की 4 महिन्यापूर्वीपासून त्या ठराविक भागातल्या महानगरपालिकेकडून जो काही पाणी पुरवठा होत होता त्या पाण्याला एक प्रकारचा वास येतोय, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. काही लोकांना वाटलं की त्या पाण्यामध्ये घातलेलं जे काही औषध वगैरे असतं, क्लोरीन असतं, त्याच्याने वास येत असावा, हे त्यांचं अज्ञान होतं. काही ठिकाणी पाणी दिसायलाच खराब होतं, त्यांच्या तक्रारी खूप होत्या. काही ठिकाणी पाणी नॉर्मल दिसत होतं पण पाण्याला वास होता. पण या सगळ्या ठिकाणांचं पाणी प्यायल्यानंतर 1400 ते 1500 लोकांना अतिसाराचा त्रास होणं म्हणजेच कुठेतरी पाणी पुरवठ्यामध्ये काही ना काही गडबड आहे. शेवटी त्या दृष्टिकोनातनं जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा चक्क पाण्याची म्हणजे ही पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टॉयलेटच्या पाण्यातून जात होती आणि त्यामध्ये ते पाणी मिक्स होत होतं असं निदर्शनास आलं. आता प्रश्न हा आहे, जे कोणी 14-15 लोक गेले, ज्या कुटुंबांवरती अशी वेळ आली, 10-10, 15-15 उलट्या आणि त्या सहन न झाल्याने प्राण जाणं, अशा काही घटना, कुटुंब उद्ध्वस्त झालं. मग कुठल्या तरी घरातलं एखादं तरुण मुलगा गेला आहे, एखादा 70 वर्षाचा गृहस्थ गेला आहे, पण काहीही झालं तरी त्या कुटुंबातला एक व्यक्ती गेला आणि विनाकारण त्या एका व्यक्तीला, त्या कुटुंबाला मुकावं लागलं. जी घडली आहे घटना ती अतिशय मन हेलावून टाकणारी घटना आहे. अर्थात प्रशासनाने ताबडतोब काही लोकांना कामावरून निलंबित केलं. अगदी अधीक्षक, अभियंता, पाणीपुरवठा यांच्यावर सुद्धा ती कुऱ्हाड कोसळली. आणि असं जेव्हा घडतं पब्लिक ॲट लार्जला, समाजातल्या एका मोठ्या गटाला, मोठ्या घटकाला, एखाद्या पेठेत, एखाद्या किंवा 2-4 मोहल्ल्यांमध्ये मोठी लोकसंख्या कव्हर करणारा तो जर विभाग असेल, त्या विभागात जर असं घडतं, त्यानंतर त्याचे पडसाद असेच उमटायला पाहिजेत. त्यातून इंदोरसारख्या स्वच्छतेचा मानांकन मिळवलेल्या शहरात अशी घटना घडावी हीच शोकांतिका आहे. जे गेले आहेत, ज्या कुटुंबातल्या व्यक्ती आज हे जग सोडून गेल्यात अचानक केवळ या दूषित पाणी पुरवठ्यामुळं, दूषित पाणी पोटात गेल्यामुळं, ज्या ज्या घरातील लोकांचा मृत्यू झाला आहे, त्या सगळ्या कुटुंबाच्या सोबत अतिशय संवेदनशील मनाने मी नक्की आहे. पण समाजामध्ये जर इंदोरसारख्या स्वच्छ शहरामध्ये अशा पद्धतीने मृत्यू होत असतील
आणि अशा पद्धतीने जर पाणी पुरवठ्याच्या बाबतीत निष्काळजीपणा होत असेल तर इतर शहरामध्ये काय होत असावं हा मोठा प्रश्न मनामध्ये निर्माण होतोय. आणि म्हणूनच हात जोडून कळकळीची विनंती करावीशी वाटते की 15 जानेवारी आता जवळ आला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे. पण असे किती नगरसेवक आम्ही निवडून देतो हो की जो अशा पद्धतीने जागरूक राहील, की जो विचार करतो पाणी पुरवठ्याची लाईन कुठून गेली आहे, ती लाईन टाकून किती वर्ष झाली आहेत, ती जुनाट झाली आहे का, किती ठिकाणचं पाणी त्या सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्टला न जाता मिक्स होतं आहे, किती ठिकाणाहून हे पाणी पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीपर्यंत पोहोचतं आहे, पाणी ते शुद्ध कशा पद्धतीने केलं जातं, ही पाणी पुरवठा करणारी टाकी तिथं होणारा जलशुद्धीकरणाचा जो काही छोटासा प्रकल्प असतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने कामकाज होतं, तिथपर्यंत किती नगरसेवक जाऊन चौकशी करतात हो, किती नगरसेवकांना त्याच्या विभागातली पाणी पुरवठा लाईन कुठून गेली माहिती आहे. हे सगळे प्रश्न खरोखर याची उत्तरं तुम्हाला देऊ शकणार नाहीत अशा नगरसेवकांची गर्दी आहे. प्रश्न जनतेच्या जीवाशी खेळण्याचे अधिकार तुम्ही आणि आम्ही मिळून या नगरसेवक आणि प्रशासनिक सेवेत अशा महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींना देतो आणि मस्त गाफीलपणे शांत झोपी राहतो. प्रसंगी छानपैकी नोटा घेतो अंधारामध्ये आणि मग प्रत्येक मत 2-2 हजारला 1-1 हजारला कुटुंबातली 5 मतं 5,000त आपण विकत जातो, विकले जातो, काही वाटत नाही आपल्याला. आणि मग याच लोकांच्या मिंध्यामध्ये जातो, कारण याच लोकांमुळे मृत्यू झाल्यावर तुमचं तोंड दाबलेलं असतं त्या 5,000 रुपयांनी. अशा घटना घडायला नको आहेत. इंदोरची घटना एका स्वच्छ शहरात घडलेल्या घटनेने पूर्ण भारत देशाला अतिशय जागृत केलं आहे असंच मी मानतो. त्यामुळं आज अवस्था अशी झाली आहे मित्रांनो की कॅपिटल सिटी दिल्ली, जिथून सगळ्या देशाचा कारभार चालतो, त्या दिल्लीत श्वास घेणं मुश्किल झालं आहे आणि इंदोरसारख्या स्वच्छ शहरात पाण्याचा ग्लास तोंडाला लावणं मुश्किल झालं आहे. आपली ही स्वतंत्र भारतातली खूप मोठी शोकांतिका असंच म्हणावंसं वाटतं. मॉडर्न गाड्या म्हणजे 2 वर्षापूर्वी घेतलेल्या मोटरसायकल आणि रिक्षा यांना PUC करण्यासाठी 1 आठवडाभर जरी लेट झाला तरी फाईन आणि पेनॉल्टी भरावी लागते. आणि हे करत असताना रस्त्यातून हिंडताना डिझेलचा काळा धूर ओकत चाललेल्या जेव्हा काही अशा रिक्षा पाहतो, ट्रक पाहतो, बसेस पाहतो, तेव्हा मनस्वी चीड येते. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची खूप चीड येते आणि हीच चीड या इंदोरच्या बाबतीत मला आलेली आहे. जेव्हा एखादा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला मिळतो तेव्हा तो भाषणात एक वाक्य वापरतो, मी अनेक वेळा ऐकलं आहे, या पुरस्काराने मी सन्मानित झालो याचा मला नक्की अभिमान आहे, परंतु हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर माझी स्वतःची वैयक्तिक जबाबदारीसुद्धा वाढली याची जाणीव ठेवून मी नक्की जगेन. हे ते वाक्य. इंदोरला जेव्हा स्वच्छ शहर हा पुरस्कार मिळतो, त्यांचं नामांकन अगदी टॉपला होतं भारत देशामध्ये, अतिशय स्वच्छ शहर म्हणून ते गणलं जातं. अतिशय सुंदररित्या तिथल्या त्या कमिशनरनी काम केलेलं, सगळ्या जगभर त्याचं कौतुक होतं. त्याच शहरावर आज नामुष्की यावी ही मात्र खूप खेदजनक बाब वाटते मला. जे झालं त्याच्यातून धडा घ्यायचा आहे आणि सर्व पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं चेकिंग सुरू करणं आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला टॉयलेटचं पाणी मिक्स होतं आहे असं आढळतं आहे त्या त्या ठिकाणी टॉयलेटची पाईपलाईन कशा पद्धतीने बांधली आहे,
कोणी डिझायनिंग केलं आहे, चुकीचं असेल तर ते दुरुस्त करावं लागेल. इथून पुढं अशी घटना होणारच नाही अशा पद्धतीने सगळी ड्रेन सिस्टीम तुम्हाला चेक करावी लागेल आणि त्याचा तुम्हाला पुनर्बांधणी करण्याचा विचार नक्की करावा लागेल. कारण ह्युमन लाईफ शुड बी ऑन टॉप प्रायोरिटी. मानवी जीवनाला महत्त्व दिलंच पाहिजे. माणसाचं जीवन हे सर्वात उंचीवर असलं पाहिजे, नंतर बाकीच्या गोष्टी. त्यातच वैयक्तिक जबाबदारी, नैतिक जबाबदारी या शब्दांना मी मुद्दाम अंडरलाईन करतो. आपण 1000 रुपयात 500 रुपयात आपलं मत विकायचं का नाही, हा एक चांगला विचार करा. विकले जाऊ नका. तुम्ही विकले गेलात तर तुमचा आवाज दबला जातो. विकले गेल्यानंतर तुम्ही आवाज करू शकत नाही. म्हणजे त्या 500 रुपयापुढे, त्या 2500 रुपयापुढे कुटुंबाला मिळालेल्या, कुटुंबातला एखादा देहावसान झालं अशा पद्धतीने, तरीही तुम्ही गप्प त्याचं दुःख सहन करत राहणार का? 2500 रुपये किंमत आहे तुमच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या जीवनाची? हा प्रश्न आरशासमोर उभं राहून स्वतःच्या अंतर्मनाला विचारा. प्रशासनाच्या ज्या चुका झाल्यात त्यामध्ये प्रशासनाने ॲक्शन सुरू केलेली आहे. 4 महिन्यापूर्वी आलेल्या तक्रारीनंतर जर उचल खाऊन ही कामं केली असती, जर चेकिंग केलं असतं टॉयलेटच्या पाईपलाईन कुठे मिक्स झाल्यात, कुठली आपली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटलेली आहे, तिथून कसं दूषित पाणी शिरतं आहे आतमध्ये आणि आपल्या लोकांच्या नळापर्यंत पोहोचतं आहे पाणी, याची जर शहानिशा 4 महिन्यापूर्वी केली असती, तर आज जो 1500 लोकांना त्रास झाला, आज ज्या 15 कुटुंबातल्या व्यक्ती गेल्या, आज जे त्यांना अकाली मृत्यू आला, या घटना आपल्याला टाळता येऊ शकल्या असत्या असं निष्पन्न होतं आहे. आणि हे समजल्यावर मन खूप उद्विग्नही होतं आहे आणि मनाची खिन्नता जाता जात नाही आहे. पुन्हा एकदा जी काही घटना घडली त्याच्याविषयी अत्यंत वाईट वाटतं आहे. खूपच संवेदनशील मनाने त्या कुटुंबांच्या सोबत आपण सगळ्यांनी राहायचं आहे. प्रशासनाला अगदी हात जोडून विनंती आहे, इंदोरमध्ये घडलं म्हणून फक्त इंदोरचंच अशा पद्धतीने चेकिंग असं व्हायला नाही पाहिजे. जरी काही निवडणुकीची रणधुमाळी असली तरीसुद्धा प्रत्येक शहरातल्या कमिशनरना अशा पद्धतीने जर आदेश दिले गेले तर पाणी पुरवठ्याच्या बाबतीत जास्त कडक धोरण अवलंबलं जाईल. अशा पद्धतीने जर काही पत्रव्यवहार झाला भारत सरकारकडून तर योग्य वाटेल आणि इतर शहरांमध्ये अशी काही मोठी घटना घडणं टळू शकेल असं मला वाटतं. कोणत्याही शहरावर अशी वाईट वेळ येऊ नये हीच सदिच्छा आणि हीच प्रार्थना या व्हिडिओच्या शेवटी. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो. सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये अशा अनंत व्हिडिओंचा खजिना दिलेला एकमेव चॅनल कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल.